आपलं दुःख फक्त देवाला आपण जर सांगत गेलं तर देव कनवाळू कृपाळू आहे. त्या दुःखावर तो फुंकर घालण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू आपल्याला बरोबर बाहेर नक्की नक्की आणि नक्की काढतो. हा माझा अनुभव आहे. या बात. तुम्ही त्यावेळेस मग तुम्ही देवाशी भांडायचे किंवा थोडस बोलायचं नाही, भांडायचं नाही. अच्छा. कारण दुःख जे येतं ते आपल्या प्रारब्धाने येतं. आपण मागे काहीतरी वाईट केलेलं असतं म्हणून आपल्याला दुःख येत असतं. देव स्वतः काहीच देत नाही, त्याजवळ सुख नाही दुःख नाही, तुमचंच तुम्हाला त्या ठिकाणी देतो. अशी गोष्ट. जसे एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपली शिल्लक आपल्याला दिली जाते तसं देव त्या ठिकाणी करतो. मात्र एक गोष्ट आहे की सुख नावाची आनंद नावाची जी गोष्ट आहे ती मात्र देव आपण त्याला प्रार्थना केल्यावर देतो. आपण त्याचं नामस्मरण केल्यावर देतो. आपण त्याला कळवळून करुणा भाकल्यानंतर आतलं सुख मात्र तो त्या ठिकाणी देत असतो. तर माझं प्रारब्ध आहे म्हणून मी भोगतो आहे, पण मला कृपा करून तू हे सोसायला धैर्य दे, हे त्याला मागावं. मग तो धैर्य देतो आणि धैर्य देऊन त्याचं नामस्मरण केलं की तो मग आपल्याला जवळ घेतो. असं देवाकडे याचं काहीही नाही, सगळं आपल्याकडे आहे.